नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या के-वाय-सी बाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता कोणाचेही पैसे अडकणार नाहीत. ज्या बहिणीची के-वाय-सी अपूर्ण होती किंवा ज्यांचे हप्ते अचानक बंद झाले होते, त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुदतवाढ नक्की कोणाला मिळाली आहे आणि बंद झालेले हप्ते पुन्हा कसे सुरू होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमचे पैसे थांबवू शकते. बहिणींनो, याआधी के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 होती. त्यामुळे अनेक महिलांची धावपळ झाली होती. पण आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे, की आता ही मुदतवाढ 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच तुमच्याकडे आता पूर्ण 1 महिना शिल्लक आहे, तुमची माहिती अपडेट करण्यासाठी. आता सगळ्यात मोठा प्रश्न, नक्की कोणालाही के-वाय-सी पूर्ण करता येणार? ज्या बहिणी फॉर्म भरला होता, पण तांत्रिक चुकीमुळे किंवा कागदपत्राच्या त्रुटीमुळे ज्यांची के-वाय-सी रिजेक्ट झाली होती, त्यांना आता दुरुस्ती करून ती पुन्हा सबमिट करता येईल. ज्यांचे हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून अचानक बंद झाले होते, अशा बहिणींनी त्वरित आपली स्थिती तपासून तुमची के-वाय-सी अपूर्ण असल्यामुळे हे हप्ते थांबले असण्याची शक्यता जास्त आहे. आता एप्रिल महिन्यात तुम्हाला ही दुरुस्ती करण्याची सुवर्ण संधी आहे. सध्या तरी संधी फक्त ज्यांच्यासाठी आहे, त्यांचे अर्ज आधीच प्रणालीत आहे. त्यांनी आजपर्यंत कधीच के-वाय-सी केली नाही, त्यांच्यासाठी पोर्टल पूर्णपणे नव्याने उघडणार आहे. तर बहिणींनो, 30 एप्रिलच्या आत आपली के-वाय-सी पूर्ण करून घ्या. ही माहिती तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही हप्ते थांबणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.